एअर इंडियाने प्रवास करणाऱ्यांसाठी मोठी बातमी समोर येते। आजारपणाचं कारण देत एअर इंडियाचे कर्मचारी सामूहिक रजेवर गेलेले आहेत आणि त्यामुळे एअर इंडियाची 78 आंतरराष्ट्रीय आणि देशांतर्गत विमानांची उड्डाणं रद्द झालेली आहेत। परिणामी विमानतळावर प्रवाशांचा मोठा गोंधळ उडालाय। एअर इंडिया आणि एअर इंडिया एक्सप्रेसचं विलीनीकरण होणार आहे, त्याचमुळे आपली नोकरी धोक्यात असं दोन्ही एअरलाइन्सच्या वैमानिक आणि केबिन क्रूजच्या भावना आहेत। त्यामुळे सर्व कर्मचारी विरोध करत आता सामूहिक रजेवर गेल्याचं पाहायला मिळतंय। दरम्यान याचा मोठा फटका सध्या प्रवाशांना बसतोय। या संदर्भातली अधिकची माहिती प्रमोद जगताप आपल्याला देत आहेत। प्रमोद, नेमकं काय घडतंय आणि आता या क्रू मेंबर्स तसंच पायलट्सची काय भावना आहे, काय मागणी आहे? ऋतुजा, कारण दिलं गेलेलं आहे की आजारपणाचं कारण देत हे सगळे कर्मचाऱ्यांनी अचानक सुट्टी घेतली, असं जरी कारण एअर इंडियाच्या पदाधिकाऱ्यांकडून दिलं गेलं असेल किंवा प्रवक्त्यांकडून दिलं गेलं असेल, तरी कर्मचारी जे आहेत त्यांची मागणी जी आहे ती वेगळी असल्याचं बघायला मिळते। आणि प्रामुख्यानं त्यांनी हेच कारण दिलेलं आहे की विलिनीकरणाचा मुद्दा असेल किंवा पगाराचा एक मुद्दा जो आहे, तो दोन मुद्दे जे आहेत ते महत्वाचे या कर्मचाऱ्यांकडून दिले गेलेले आहेत। त्यामुळे जवळपास 70 ते 78 विमानाची उड्डाणं जी आहेत ते रात्रीपासून काल रद्द करण्यात आल्याची माहिती जी आहे ती समोर आलेली आहे। खरं तर एअर इंडिया प्रशासनाकडनं हे प्रवाशांना आवाहन केलं गेलेलं आहे की तुम्ही सहकार्य करा आम्हाला, अशा पद्धतीचं जरी आवाहन केलं गेलं असलं तरी प्रवाशांचा मोठा गोंधळ जो आहे तो आपल्याला विमानतळावर झाल्याचं बघायला मिळालं। आणि या अचानक घेतलेल्या निर्णयामुळे खरं तर कुठेतरी गोंधळाची परिस्थिती देखील निर्माण झाल्याचं चित्र जे आहे ते आपल्याला विमानतळावरती बघायला मिळालं। निश्चित प्रमोद, धन्यवाद सविस्तर माहितीबद्दल। आणि त्यामुळे आता आपण पाहतोय सर्व कर्मचारी विरोध करत असून सामूहिक रजेवर गेल्याचं पाहायला मिळतंय।